श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवघरातील कळशातील नारळ सुकणे, काळा पडणे, कोंब येणे, स्वामींचे हे संकेत दुर्लक्ष करू नका. घरात सगळं काही सुरळीत चालू असतं. अचानक एक दिवशी देवघराची स्वच्छता करताना किंवा कळशाची पूजा करताना तुमची नजर त्या नारळावरती पडते. तो नारळ अचानक सुकलेला दिसतो किंवा कधी-कधी त्यावरती तर चक्क काळे डाग पडलेले असतात. आणि काही भाग्यवंतांच्या घरात तर त्या नारळाला एक छोटासा नाजूक हिरवा कोंब फुटलेला असतो. हे पाहिल्यावरती मनात पहिली भावना काय येते? आनंद की मनात कुठेतरी एक भीती? काही अघटित तर घडणार नाही ना? देव कोपला तर नाही ना? की स्वामींचा हा आपल्या पाठीवर असलेला आशीर्वादाचा हात आहे? असे बरेचसे प्रश्न. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणार आहे. कारण की देवघरातील तो नारळ केवळ एक फक्त फळ नाही, तर ते तुमच्या घराच्या ऊर्जेचं एक जीवित माध्यम आहे. पुढच्या काही मिनिटातच आपण जे जाणून घेणार आहोत ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये पाणी देखील येईल, पण मनातील भीती तुमची कायमची निघून जाईल. आपण स्त्रिया घर कसं सांभाळतो ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची आवड निवड, मुलांचा अभ्यास, नवऱ्याची काळजी, घरातल्या मोठ्यांच्या औषध पाण्याची काळजी, या सगळ्या धावपळीमध्ये ना आपण स्वतःला विसरून जातो. पण या संपूर्ण जगात आपलं हक्काचं आणि शांततेचं ठिकाण कोणतं असतं? तर ते म्हणजे आपल्या घरातील देवघर. तेथे समयीची ती मंद ज्योत, अगरबत्तीचा सुहास आणि समोर शांत हसणारे आपले स्वामी किंवा आपले देव. तेथे 2 मिनिटे डोळे मिटून बसलो की दिवसभराचा सगळा थकवा कुठेतरी पळूनच जातो. पण जेव्हा त्याच देवघरातील कळशावरचा नारळ अचानक बदलू लागतो, तेव्हा घरातल्या गृहिणींच्या मनामध्ये घालमेल सुरू होतो. माझ्याकडून पूजेत काही चूक तर झाली नाही ना? माझ्या कुटुंबावरती काही संकट तर येणार नाही ना? काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यात राहणाऱ्या वैशालीताईची. अगदी तुमच्या माझ्यासारख्याच मध्यमवर्गीय घरातली स्त्री. पतीची नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या. एक दिवस तिने पाहिलं की त्यांच्या देवघरातील कळशावरच्या नारळाला चक्क कोंब फुटला होता. सुरुवातीला त्या खूप घाबरल्या. शेजाऱ्यांनी, ओळखीच्यांनी नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगून त्यांची भीती आणखी वाढवली. कोणी म्हणालं हे अशुभ आहे, लगेचच काढून टाका, तर कुणी म्हणालं काहीतरी संकट येणार आहे. मग त्यांच्या आयुष्यात काय घडलं? त्या नारळाचा खरा अर्थ काय होता? वैशालीताईच्या त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तो अनुभव मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही बाजू या नारळाच्या बदलाकडे कशा पाहतात ते. कारण की कळशातील नारळ सुकणं, फक्त पाणी आटणं की काहीतरी खोल संकेत. अनेक घरामध्ये आपण पाहतो की कळसावर ठेवलेला नारळ काही दिवसांनी हलका होतो. त्यातलं पाणी पूर्णपणे सुकून गेलेलं असतं. आपण जेव्हा तो हलवून पाहतो तेव्हा आतली खोबऱ्याची वाटी हलते. शास्त्र काय सांगतं आणि जुनी लोकं काय म्हणतात? अध्यात्मामध्ये असं मानलं जातं की हा नारळ अत्यंत संवेदनशील असतो. तो आजूबाजूची ऊर्जा लगेचच खेचून घेतो. जर तुमच्या घरात सतत नकारात्मकता असेल, कटकटी होत असतील किंवा कोणाचा आजारपण असेल, तर तो नारळ ती वाईट ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेतो आणि तो सुकतो. अनेक भक्तांचा असा देखील अनुभव आहे की जेव्हा घरातलं एखादं मोठं संकट टळतं, तेव्हा कळशावरचा नारळ अचानक सुकलेला आढळतो. म्हणजेच त्याने ते संकट स्वतःवरती झेललेलं असतं. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं, तर हवेतील आर्द्रता आणि उष्णतेमुळे नारळातील पाणी हळूहळू सुकतं
पण या दोन्ही गोष्टीमध्ये एक सुंदर मेळ आहे. ते म्हणजे जसं आपण आपल्या मुलावरती आलेलं संकट स्वतःवरती घेतो, तसंच आपले देव, आपले स्वामी त्या नारळाच्या माध्यमातून आपल्या घरातील वाईट शक्ती किंवा ताण-तणाव स्वतःकडे ओढून घेतात. त्यामुळे नारळ सुकल्यास अजिबात घाबरू नका. तो एक प्रकारचे तुमच्या घरातील शांततेचा रक्षक बनलेला असतो. तुमच्या घरात कधी-कधी असा सुकलेला नारळ तुम्ही पाहिलाय का? आठवून बघा आणि त्यावेळी घरात काही तणावाचं वातावरण होतं का? तुम्ही मला तुमचा अनुभव नक्की सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे नारळ काळा पडणे किंवा कुजणे, जो ऐकून अनेकांना भीती वाटते. तो म्हणजे नारळ बाहेरून काळा पडणे किंवा नारळ आतून सडणं, कुजणं. जेव्हा आपण तो नारळ बदलण्यासाठी काढतो आणि फोडतो, तेव्हा तो आतून काळा आणि दुर्गंधीयुक्त त्यामधून वास येतो. अशा वेळी मन लगेचच विचलित होतं. देवा रे, माझ्या घरात काही वाईट तर नाही ना शक्ती? कोणाची वाईट नजर तर लागली नाही ना? पण मैत्रिणींनो, इथेच आपल्या विवेकाची गरज असते, विचार करण्याची. जुन्या ग्रंथांमध्ये आणि स्वामींच्या शिकवणीत एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की देव कधीही कोणावरती कोपत नाही. निसर्गात प्रत्येक गोष्टीला एक प्रक्रिया आहे. नारळाला कुठेही छोटासा तडा गेला किंवा कळसात पाणी ठेवताना ते नारळाच्या तळाला लागून राहिलं, तर त्यात बुरशी तयार होते. यामुळे नारळ हा काळा पडू शकतो, तो कुजू शकतो. पण आध्यात्मिकदृष्ट्या याकडे पाहिलं तर अनेक जण सांगतात की नारळ जेव्हा स्वतः काळा पडतो किंवा खराब होतो, तेव्हा तो घरातील अत्यंत वाईट किंवा घातक लहरी स्वतःमध्ये शोषून नष्ट करतो. तो खराब झाला याचा अर्थ त्याने तुमच्या कुटुंबावरील येणारी इडापिडा स्वतःमध्ये सामावून घेतलेली आहे आणि त्यामुळे देवाचा कोप मानण्याऐवजी स्वामींनी माझं संकट स्वतःवरती घेतलंय. देवानी माझं संकट स्वतःवरती घेतलंय हा कृतज्ञतेचा भाव मनामध्ये ठेवा. तो खराब झालेला नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा झाडाच्या मुळाशी टाका आणि नवीन नारळाची तिथे तुम्ही स्थापना करा. तिसरं, देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा निसर्गाचा चमत्कार की स्वामींचा साक्षात संकेत आहे. आता आपण त्या अद्भुत गोष्टीकडे वळणार आहोत, जी पाहण्यासाठी हजारो भक्त आसुसलेले असतात. ते म्हणजे देवघरातील कळशामधून किंवा नारळातून एक सुंदर छोटासा हिरवा कोंब बाहेर येणं. कल्पना करा, तुम्ही सकाळी पूजा करायला बसला आहात, दिवा लावताय आणि अचानक तुम्हाला त्या नारळाच्या शेंडीतून एक पिवळंसं हिरवं पान डोकावताना दिसतंय. ते दृश्य पाहून अंगावरती शहारे देखील येतील. हे कशाचे प्रतीक आहे? अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये जेव्हा अत्यंत कठीण काळ सुरू असतो, जेव्हा त्यांना वाटतं की आता सगळे रस्ते बंद झाले आहेत आणि नेमक्या त्याच काळामध्ये त्यांच्या देवघरातील नारळाला कोंब फुटतो. तर अध्यात्मात याला अत्यंत शुभ, अत्यंत मंगलकारी संकेत मानला जातो. कोंब फुटणं म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात. जर तुमच्या घरात बऱ्याच काळापासून काही अडकलेली कामं असतील, कोणाचं लग्न ठरत नसेल किंवा आर्थिक चणचण असेल, तर हा कोंब दर्शवतो की आता तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ सुरू होणार आहे. स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या श्रद्धेला आता फळ येण्याची वेळ झालेली आहे. निसर्गाच्या नियमानुसार नारळात पाणी आणि उष्णता एकत्र आली की त्याला कोंब फुटतो. पण तो कोंब नेमका तुमच्याच देवघरात योग्य वेळी का फुटतो? याला आपण दैवी योग म्हणतो. हा निसर्गाचा चमत्कार तर आहेच, पण त्याचबरोबर तो स्वामींचा
आपल्या देवांचा आशीर्वादाचा देखील जीवित पुरावा आहे. जसं की तुम्हाला वैशालीताईचा अनुभव सांगते, की त्यांच्या घरामध्ये प्रचंड आर्थिक चणचण होती आणि त्यांच्या पतीचा व्यवसाय पूर्णपणे डुबलेला होता. डोक्यावरती त्यांच्या कर्जाचा डोंगर होता आणि दररोज घरी येणारे ते कर्जदार, मुलांच्या शाळेची थकलेली फी या सगळ्यांमुळे ना वैशालीताई अत्यंत खचून गेल्या होत्या. रोज रात्री घरातल्या सगळ्यांची नजर चुकवून त्या देवघरासमोर जाऊन बसायच्या आणि प्रार्थना करायच्या, रडायच्या. स्वामी, आपले जे कुलदैवत त्यांचे होते, त्यांच्याशी ते बोलायचे. माझी काय चूक झाली? माझ्या कुटुंबाची ही अवस्था का? आणि अशातच गुढीपाडवा आला आणि त्यांनी कलशाची स्थापना केली आणि त्यावर एक नारळ ठेवला. साधारण 1.5-2 महिन्यानंतर जेव्हा त्यांचं दुःख अनावर झालं होतं, एका सकाळी त्यांनी पाहिलं की त्या नारळाला एक सुंदर कोंब फुटला आणि त्यांनी तो कोंब पाहिला आणि त्यांना रडूच आलं. पण हे रडू त्यांचे दुःखाचे अश्रू नाही, तर ते आनंदाचे अश्रू होते. स्वामींनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून सांगितलं होतं, की "बाळा, रडू नकोस. नवीन पालवी फुटतायत तुझ्या आयुष्याला." आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतरच्या 2 महिन्यातच त्यांच्या पतीला एका मोठ्या प्रोजेक्टचं काम मिळालं. अडकलेले पैसे हळू-हळू परत येऊ लागले. कर्जाचा एक-एक हप्ता फिटू लागला आणि आज वैशालीताईचं कुटुंब अत्यंत सुखी आहे. त्या नेहमी सांगतात, की तो कोंब म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून स्वामींनी मला दिलेला एक अभय वचन होतं. म्हणून मैत्रिणींनो, की श्रद्धा असावी लागते देवावरती. जेव्हा आपण पूर्णपणे देवावरती सोपवतो ना, तेव्हा देव अशा छोट्या-छोट्या संकेतातून आपल्याला धीर देत असतात. अनेकदा आपण नारळ सुकणं किंवा कोंब येणं यावरती लक्ष देतो. पण एक 5वी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे ज्याकडे 90% तर लोकं दुर्लक्षच करतात, नारळातून पाणी गळणं. कधी-कधी कळशात ठेवलेल्या नारळाच्या खालच्या भागातून ना पाणी पाझरू लागतं आणि ते कळशातील तांब्यामध्ये किंवा थेट देवात घरामध्ये ते पडत असतं. लोकं विचार करतात, हा तर सामान्य पाझर आहे, पण यामागे खूप मोठा एक आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. असं मानलं जातं, की जेव्हा तुमच्या घरातील कुलदेवी किंवा तुमचे स्वामी तुमच्या घरातील कुळ धर्मावर, तुमच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न असतात ना, तेव्हा त्यांच्या कृपेचा वर्षाव या स्वरूपात होतो. तुमच्या घरावरील जुने पितृदोष किंवा वास्तुदोष शांत होत असल्याचे हे लक्षण आहे. जर तुमच्या घरात असं कधी काही घडलं असेल, तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. तुमचा अनुभव तेव्हाचा काय होता? आणि नारळ फुटणं. नारळ स्वतःहून तडकणं म्हणजे तुमच्या घरावरती येणारं एखादं मोठं संकट टळणं. त्यामुळे अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी स्वामींचे आभार माना. स्वामी, तुमचे कुलदेवांचा आभार माना आणि प्रार्थना करा. नारळाच्या शेंडीची दिशा हे देखील खूप महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा कलशावरती नारळ ठेवतो, तेव्हा त्याची शेंडी कुठे असावी? पूर्व, पश्चिम की वरच्या दिशेला? अनेकदा गडबडीत आपण नारळ कसाही ठेवून देतो. पण लक्षात ठेवा, की नारळाची शेंडी ही नेहमी वरच्या दिशेला किंवा पूर्व दिशेला असावी. ती कधीही खाली किंवा पश्चिम दिशेला असू नये. वरच्या दिशेला असणारी शेंडी ही ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात खेचून घेण्याचं काम करते. जर ही दिशा योग्य असेल, तर घरात राहणाऱ्या लोकांचे विचार सात्विक राहतात. मुलांचं अभ्यासात लक्ष राहतं आणि घरातली चिडचिड देखील कमी होते. पण समजा, की तुमच्या देवघरातील नारळाला कोंब फुटलाय आणि तुम्ही खूप आनंदी आहात, पण तो कोंब आल्यावर पुढे करायचं काय? तो नारळ देवघरात तसाच ठेवायचा की काढून घ्यायचा? जर तो काढला, तर तो कुठे ठेवायचा? त्याला काय करायचं? इथेच अनेक जण चूक करतात. एक छोट्या चुकीमुळे आलेला हा शुभ संकेत
आणि आशीर्वाद उलट फिरू शकतो. म्हणून देवघरातील नारळाला कोंब फुटला असेल तर कधीही तो नारळ फोडू नका. कोंब फुटलेला नारळ हा जीवित मानला जातो. त्यात नवीन जीवसृष्टी तयार होत असते. त्यामुळे तो नारळ कधीही फोडून खाऊ नका किंवा देवघरात तसाच सोडून तो देऊ नका. कुंडीत किंवा बागेत लावा. तो नारळ अत्यंत आदराने कळशातून बाहेर काढा. तुमच्या घराच्या अंगणात किंवा एखाद्या स्वच्छ कुंडीत चांगल्या मातीमध्ये तो नारळ तिथे लावा. त्याला रोज पाणी द्या. जसा जसा तो वृक्ष मोठा होईल तशी तशी तुमच्या घराची प्रगती होईल. आणि निसर्गाला अर्पण करा. जर तुमच्याकडे जागा नसेल तर तो नारळ एखाद्या बागेत किंवा जर कोणी तुमच्या ओळखीचं असेल त्यांच्या एखाद्या बागेमध्ये तो नारळ लावायला द्या किंवा मंदिराजवळील झाडाखाली किंवा तिथे मातीमध्ये तो नारळ तिथे तुम्ही व्यवस्थित लावून द्या. जेणेकरून त्यातून एक मोठं नारळाचं वृक्ष तयार होईल आणि हे अत्यंत पुण्यदायी काम आहे. आणि या सगळ्या माहितीवरून तर आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे निसर्ग आणि देव आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच संकेत देत असतात. कधी सुकलेल्या पानातून, कधी वाहत्या पाण्यातून, तर कधी देवघरातील नारळाच्या कुंभामधून. पण सगळ्यात मोठा संकेत कोणता आहे माहिती आहे का? तुमच्या मनात असलेली श्रद्धा. जर तुमची श्रद्धा पक्की असेल देवावर, तर कठीण प्रसंगात सुकलेला नारळही तुम्हाला धीर देईल. आणि जर मनात शंका असेल, तर समोर प्रत्यक्षात देव जरी उभा राहिला तरी आपलं मन शांत राहणार नाही. त्यामुळे आजपासूनच एक नियम बनवा, की देवघरामध्ये दिवा लावताना, कळशाकडे पाहताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. आपल्या घरात जे काही घडतंय ते माझ्या चांगल्यासाठीच घडतंय. माझे स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माझ्यावरती माझ्या कुलदेवांचा आशीर्वाद आहे. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्याच घडणार आहे. असं नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक विचार ठेवा. आणि आजच्या या माहितीवरून तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचे, शंकाचे उत्तरं तुम्हाला मिळालेच असतील. मनावरचा ताण हलका झालाच असेल आणि ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये एका स्वामी भक्तापर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया अशाच काही महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.